महाराष्ट्राच्या कांदा प्रश्नी दिल्ली दरबारी बैठक संपन्न। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत मंत्र्यांची 45 मिनिट चर्चा। 10 दिवसांमध्ये अमित शहा सकारात्मक निर्णय देणार। नाफेड 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी करणार। 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावर शहा सकारात्मक। कांद्याचे दर कसे वाढवता येतील यावरही चर्चा सुरू। फडणवीसांची ही माहिती। दिल्लीमध्ये अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा। एमएसपी इथेनॉल कोटा देखील वाढवण्याच्या सूचना। साखर कारखानदारांचेही प्रश्न सुटणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। शिवसेनेसोबत नाशिक किंवा संभाजीनगरच्या जागेचा तिढा। राष्ट्रवादीने पुण्याची जागा मागितली। दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडवू। विधान परिषदेच्या जागेवरून फडणवीसांचे हे वक्तव्य। अमित शहा यांच्याकडे विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली आहे। सकारात्मक निर्णय होईल। बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची ही प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये अमित शहा फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा। विधान परिषदेच्या जागा, महायुतीतील अंतर्गत वाद आणि अर्थ खात्याबाबत फडणवीसांनी सुनेत्रा यांचं मत शहांकडे मांडलं। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीने माझ्याकडे अर्थ खात्याची मागणी केलेली नाही। अर्थ खात्याची मागणी केल्यावर सांगेन। पत्रकाराच्या प्रश्नावर फडणवीसांची ही प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये सुनेत्रा पवारांना अर्थ खात्यावरून पत्रकारांचा प्रश्न। मात्र दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखलं। वळसेंनी का बोलू दिलं नाही या संदर्भात दिल्लीमध्ये उलटसुलट चर्चा सुरू। पुणे पोर्शे अपघात प्रकरणामध्ये आरोपी अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी। विशाल अग्रवाल 22 महिन्यांनी जेलमधून बाहेर। जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप। अग्रवालच्या मुलानं दोघांचा बळी घेतलेला। तुकाराम मुंडे ऍक्शन मोडवर। एफडी आयुक्तपदाची सूत्र हाती घेताच धडक कारवाया सुरू। धाराशिवमध्ये 46,000चा भेसळयुक्त खवा तर पुण्यात केमिकलयुक्त आंबे जप्त।